कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। 264 गुहागर मतदारसंघातील खेड तालुक्यातील घाणेकुंठ येथील मतदान केंद्रावर दुपारी 1:30 वाजेपर्यंत 40% इतके मतदान झाले असून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या निवडणुकीत दिसून आलाय। वयोवृद्ध मतदारांसहित प्रथमच मतदान करणारा युवा हा सुद्धा अगदी उत्साहाने मतदानासाठी आल्याचं पाहायला मिळतंय। घाणेकुंठ येथील मतदान केंद्रावरून मतदारांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर रोकडे यांनी। गुहागर मतदारसंघातील घाणेकुंठ या गावी आहोत आणि आज विधानसभेच्या निवडणुकीचे मतदान चालू आहे आणि या मतदानाच्या दिवशी असे कित्येक मतदार आहेत की जे वयोवृद्ध आहेत। यावेळेला निवडणूक आयोगाने वयोवृद्ध मतदारांसाठी घरी राहून मतदान करण्याची सोय केलेली आहे आणि अशातच काही असे मतदार आहेत की त्यांची मतदानाची ही पहिलीच वेळ आहे। त्यापैकीच आपल्याकडे सहेर आरकाटे म्हणून आपल्या सोबत आहे। बघूया आपण तिचा अनुभव काय आहे। काय वाटतं तुला या मतदानाच्या वेळेला किती आनंद होतोय? मी पहिला माझा मतदान दिलाय, आज मला खूप आनंद वाटते। लोकशाहीने दिलेला मी अधिकार पार पाडला आहे। माझ्या एका मताने खूप नक्कीच चेंज होईल काहीतरी आणि लोकांनी हे दिलेला अधिकार पार पाडावा हवे असं मला वाटते। मतदान केल्यानंतर तुला पहिल्यांदा मतदान केल्यास कसा आनंद होता, ते कसं फील होत होता तुला? असं वाटतंय की खूप चांगलं वाटतंय। म्हणजे बोटाला शाई लावली तेव्हा कशी कुठे शाई लावलेली बोटाला दाखवा? इथे लावली आहे। मला पहिल्यांदा असं वोट करताना आनंद वाटतंय की आता आम्ही पुढे पण असेच वोट देवत चालू। आणि भारताच्या लोकशाहीमध्ये तुम्ही सहभाग नोंदवणार आहात आणि त्यासाठी तुमचं मत निर्णायक ठरणार आहे असं मला चांगलं वाटतंय। तर ही होती आपल्या बरोबर सहेर आरकाटे, जिचं या विधानसभेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान आहे आणि तिने तो हक्क आणि कर्तव्य पार केलेलं आहे। तिने संदेश दिलेला आहे।